ही जी हिमालयन रांग आहे विद्यार्थी मित्रांनो, याला आपण 3 सेक्शन्स मध्ये डिवाइड करतो. ठीक आहे, हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक. याशिवाय देयर इज ऑल्सो अनदर सेक्शन ज्याला आपण म्हणतो ट्रान्स हिमालय. ठीक आहे, ट्रान्स हिमालय. पण याला इथे लिहिलं नाही कारण भारतीय हिमालयाचा पार्ट ट्रान्स हिमालय नाही. ट्रान्स हिमालय इज अ तिबेटन हिमालय. ट्रान्स हिमालय इज द ओल्डेस्ट हिमालयन रिजन डेव्हलप्ड एव्हर. ठीक आहे, आणि त्यानंतर मग हिमाद्री, हिमाचल, शिवालिक बनले, ज्याला आपण भारतीय हिमालय म्हणतो. म्हणून आपण इथे इंडियन हिमालयास मध्ये यांना ट्रान्सला घेतला नाही, तर ट्रान्स लक्षात ठेवायचं तिबेटी हिमालय आहे. ज्यावेळेस आपल्या भारतीय हिमालयाच्या रेंजेस बनल्या, ट्रान्स ऑलरेडी तिथे होता. ठीक आहे, त्यानंतर हिमाद्रीलाच ग्रेटर हिमालय म्हणतात. जगातल्या सगळ्या उंच शिखर जे आहेत ते ग्रेटर हिमालयाच्या रांगेमध्ये आहेत आणि म्हणूनच त्याला ग्रेटर सुद्धा म्हटलं जाते. जगामध्ये 8,000 म्हणजे 8,000 मीटर्स पेक्षा उंच असणारे एकूण 13 पर्वत आजपर्यंत जे आहेत ते मोजले गेले आहेत आणि त्यापैकी 10 विल बी सरप्राइज टू हिअर मे बी, जर माहिती नसेल, याच रांगेत आपल्याला असलेले दिसून येतात. कशामध्ये? ग्रेटर हिमालयन रांगेमध्ये. ठीक आहे, तर 13 पैकी 10 तुम्हाला या हिमाद्री या रांगेमध्ये दिसून येतील. आता ते सगळे भारतामध्ये येत नाही कारण नेपाळ पण तिथे आहे आणि चायना पण आहे आणि ही रांग जी आहे ती वाईडली त्या देशांमध्ये पण एंटर करते. त्यानंतर हिमाचल हिमालय, ज्याला लेसर हिमालय सुद्धा म्हटलं जाते, आणि तो सँडविच होतोय हिमाद्री आणि शिवालिकच्या मधामध्ये. ठीक आहे, म्हणून त्याला मध्य हिमालय सुद्धा म्हटलं जाते.